नमस्कार. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रचार देखील अंतिम टप्प्यात आलेला आहे. सर्वांचं लक्ष लागलेला जो एक गट आहे तो म्हणजे जिल्हा परिषदेचा वीट गट. वीट गटात भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या पत्नी अश्विनी चिवटे या निवडणुकीत आहेत. करमाळा तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढत आहे. राष्ट्रवादी म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी, कमळ आणि घड्याळ या चिन्हावरती हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. याच गटामध्ये 2 दिवसापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील सभा झाली होती आणि जी निवडणूक झाली 2017ला एक निवडणूक झाली होती, तेव्हापासून या गटाच्या भागातील प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून असेल किंवा ज्या ठिकाणाहून खासदार निधी असेल, आमदार निधी असेल, इथून काम आणण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते म्हणजे गणेश चिवटे. अतिशय महत्त्वाची ही निवडणूक आहे. त्यांनी या निवडणुकीची नेमकी तयारी कशी केली आहे, त्यांनी आत्तापर्यंत काय काम केलं आहे आणि त्यांच्या पुढची काय जी आव्हानं आहेत याबाबत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अध्यक्ष, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून या भागात काम करत आहात आणि ह्या निवडणुकीत तुम्ही आता उतरला देखील आहात. नेमकं काय आत्तापर्यंत तुम्ही काय कामं केलेली आहेत, काय नेमके तिथलं आव्हान काय असणार? 2.5-3 वर्षापासून जिल्हा नियोजन सदस्य झाल्यापासून 18-19 कोटीची कामं आदरणीय खासदार साहेब असतील, रणजितदादा माजी खासदार, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा असतील, आदरणीय जयभाऊ पालकमंत्री असतील, ह्यांच्या सगळ्याच्या माध्यमातून पानंद रस्ते असतील, मुख्य गावाला जोडणारे रस्ते असतील, MSCBची कामं असतील, परत काही ॲडिशनल DP असतील, ह्या कामावर जास्तीत जास्त भर दिला. कारण ग्रामीण भागातल्या पूर्व भाग तसा नवीन डेव्हलप होणारा भाग आहे आणि ह्या भागात पाण्याची सोय चांगली झाल्यामुळं लाईटीची अडचण येत होती. 3.5 kVचा ट्रान्सफॉर्मर 5 kVचा पालकमंत्र्याच्या माध्यमातून कोळगावचा केला. त्या अंतर्गत रस्त्यांच्या प्रत्येक गावातल्या अडचणीत म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, गौंडऱ्यासारखा 200-250 लोक मोटरी असणारा रस्ता, जो रस्ता लोकांनी हेवेदेवेमुळे अडवला होता, पण सगळ्या पक्षाच्या सहकार्यामुळं व्यक्तिगत सहकार्यातनं 2-2.5 किलोमीटर लोकांनी केळी काढून रस्ता करायला सहकार्य केलं. म्हणजे आपल्या शरीरातली रक्तवाहिनी म्हणजे रस्तेच. म्हणजे माल चांगला पिकवला पण जोपर्यंत योग्य ठिकाणी रस्त्यातनं बाहेर निघला नाही तर त्या मालाची किंमत होत नाही. त्यामुळं ऊस बाहेर काढायचा असेल, केळी बाहेर काढायची असेल तर अंतर्गत रस्ते ही सगळ्यात महत्त्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पालकमंत्र्यांनी काल बोलताना सभेत सांगितलं की ग्रामविकास खाते माझ्याकडे, मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजना माझ्याकडे, PMJSY माझ्याकडे. माझी लोकांना एक विनंती, मी फक्त उभा राहिलो आहे काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी, कारण चळवळीतनं काम करताना मी पुढं आलो आहे. 2011ला 2 नगरसेवक म्हणून पण काम केलं आहे. ज्यावेळेस मी डेरी असेल, बजरंग दल असेल, ग्रामीण भागात काम करत होतो. शहरापेक्षा तालुका ग्रामीण मोठा आहे. आपल्याला लोकात टच राहणं, लोकात काम करायचं असेल तर ग्रामीण भागात काम केलं पाहिजे. त्यामुळे ZPच्या माध्यमातून सरकारची योजना सामान्यांपर्यंत पोचवायसाठी काम करतो आहे. ही जर निवडणूक पाहिली तर अतिशय तुमच्यासाठी आव्हानाची तशी निवडणूक आहे. कारण ते तुमच्यासमोर जे आहे ते प्रस्थापित कुटुंब आहेत. भलं आज तुम्हाला भाजप तुमच्याबरोबर असेल, त्यानंतर संजय मामा शिंदे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी तुमच्याबरोबर असेल, मात्र तरी देखील समोरचे जे उमेदवार आहेत ते तसं पाहायला गेलं तर स्ट्रॉंग आहेत. मात्र तुम्ही गेल्या काही दिवसापासून ही निवडणूक अतिशय तळमळीने लढत आहात. अनेक नागरिकांचे तेथील प्रश्न मार्गी लावलेले आहेत. तुम्ही हे सर्व फिरत असताना तेथील नेमक्या समस्या काय आहेत, तुमचा काय अभ्यास आहे नेमका तिथला? पहिली तर ही निवडणूक माझी प्रतिष्ठा म्हणून नाही आहे, काहीतरी कर्तृत्व करायची निवडणूक आहे. म्हणजे मला उभा राहताना म्हणजे माझ्यासमोर भोसले साहेब उभा आहेत, त्यांचं घर मोठं आहे, त्यांचं म्हणजे गट त्यांचा मोठा आहे. म्हणजे ज्या गटात उभा आहेत आबांच्या ते गट मोठा आहे. पण गेल्या 5 वर्षात गटाच्या जीवावर निवडून आलेला उमेदवार
5 वर्ष लोकांची फिकीर करत नाही, ती गटाची बांधिलकी ठेवतो. माझं गेले 5-10 वर्ष झालं व्यक्तिगत कार्यालय चालू आहे. सामान्य माणसाचं रेशन कार्ड असेल, बांधकाम कामगार असेल, रस्ता असेल तर 24 तास माझा दरवाजा उघडा आहे. आणि चळवळीत भाजपाचं काम करत असल्यामुळं डायरेक्ट लोकांसाठी मला उभं राहायचं आणि लोकांसाठी काम करायचं. म्हणजे ह्या भागातले सिंगल फेजची मला जी जाणवलेली अडचण आहे, वाड्या वस्त्यावर लाईट पोचली नाही. म्हणजे सिंगल फेज लाईट म्हणजे आज 21व्या शतकात आहे तरीसुद्धा ह्या जिल्हा परिषद गटातल्या अनेक गावात म्हणजे देवळालीतल्या काही वस्तीवर असेल, वीटच्या काही वस्तीवर असेल, सिंगल फेज लाईट पोचलेली नाही. 21 गाव आहेत माझ्या गटात. लय गावात अशी परिस्थिती की सिंगल फेज त्यांच्या घरापर्यंत लाईट पोचली नाही. मग 3 फेज लाईटचा परिणाम त्यांना सिंगल फेज वेगळा असतो आणि 3 फेजचा वेगळा आहे. घरगुती लाईटची अडचण होती. अध्यक्ष, आम्ही ज्यावेळेस खाली अनेकांशी काय चर्चा करतो त्यावेळेस एक मात्र जाणवतं, म्हणजे जो सत्तेत आहे माणूस तो काही करू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त काम तुम्ही केलेलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना देखील तुम्ही ते पाण्याचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात एका चारीवरती पोंदोडी चारीच्या भागात तुम्ही फिरला होतात. या भागात पाण्याचे देखील खूप मोठे प्रश्न आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील ज्या भागात पाणी नाही त्या भागात आपण पाणी आणण्याचा प्रयत्न करणार होतो असं सांगितलं. नेमकी काय कल्पना काय आहे तुमच्या डोक्यातली ती? म्हणजे बीड जिल्हा परिषद दोन भागात आहे, पूर्व भाग आणि शहराचा विरुद्ध भाग. म्हणजे वीट असेल, देवळाली असेल, मोरवड असेल, पिंपळवडे असेल, रोशीवाडे असेल, हिवरवाडे असेल, ह्या गावासाठी म्हणजे वरच्या भागात रिटीवाडी उपसा सिंचन योजना हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणजे कमळ या चिन्हावर निवडून गेल्यानंतर म्हणजे आमदार असेल, खासदार असेल, ज्या पद्धतीने निधी दिला जातो एखाद्या पाण्याच्या योजनेला, त्याच पद्धतीने ह्या जिल्हा परिषद गटात रिटीवाडीसाठी आदरणीय मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून आदरणीय पालकमंत्र्याला विनंती करून आदरणीय दिदीसाहेब असतील, मामा असतील, ह्यांच्या सगळ्या सहकार्यातनं जाणीवपूर्वक तिथला पाण्याचा प्रश्न मिटवायचा प्रयत्न करणार. कारण कुकडीचं 6 TMC पाणी इथं आपल्याला मंजूर असतं तर प्रत्यक्षात पाणी आपल्याला पोचत नाही. त्यामुळं त्या पाण्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. रिटेवाडी उपसा सिंचन योजना चालू झाली तर ही मोठी गावं पाण्याच्या ओलिताखाली येतील. हा प्रश्न सगळ्यात प्रामुख्याने मिटवायचा प्रयत्न करा. अध्यक्ष, दुसरा ह्याला जोडून एक असा प्रश्न आहे, थोडा राजकीय प्रश्न आहे. करमाळा तालुक्यात जर आता सध्या पाहिलं, शिंदे असतील, बागल असतील, हे एकत्रितपणे या निवडणुकीत लढत आहेत. दुसरीकडं माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांनी देखील महायुती म्हणून ह्यांना पाठिंबा दिलेला आहे, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना. तुमच्या गटात जगताप यांचा किती फायदा होईल तुम्हाला, किंवा हे एकूणच जे एकत्रित आलेले आहेत त्याचा किती फायदा होणार आहे? राजकारणात प्रत्येकाला 100 मार्काचं पेपर आहे. प्रत्येकाला असं कॅल्क्युलेट होत नसतं. म्हणजे भाऊंचा पाठिंबा एक वातावरण निर्मिती होती. बांधावरचे 15-20% मतदान डायव्हर्ट होऊन आम्हाला पडत असतं. म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात असं म्हणलं गणेश चिवटे कोणाला मतदान करणार असं म्हणायचं नाही, पण वस्तुस्थिती ज्या त्यावेळेस माणूस 99% विजयी होणाऱ्या उमेदवाराला मतदान करतो. वातावरण क्रिएट व्हायला महायुतीचा परिणाम झाला. ह्याच्यानंतर दुधात साखर जेव्हा भाऊंनी पाठिंबा दिला म्हणजे लोकांचा कल तयार करण्यात मोठा हात भाऊंचा आहे. दुसरं आता म्हणजे माझा शेवटचाच प्रश्न आहे हा. करमाळा तालुक्यात तुम्ही वेगवेगळ्या भागात कामं केलेली आहेत. म्हणजे छोटी जे लोकांचे प्रश्न आहेत ते तुम्ही जिल्हा परिषदच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रश्न सोडवलेले आहेत. आता तर वीट गटात तुम्ही स्वतः तुमच्या पत्नीच या निवडणुकीत आहेत. नेमकं मतदारांना तुमचं आव्हान काय असेल नेमकं? माझी लोकांना एकच विनंती, ह्या 5 वर्षात गेल्या 5 वर्षात तुम्ही दिलेला उमेदवार नेतृत्वाशी प्रामाणिक होता. ह्या 5 वर्षात मी जनतेशी प्रामाणिक राहून ज्या सत्ता आहेत म्हणजे पालकमंत्र्याच्या माध्यमातून ग्रामविकास खातं असेल, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचं असेल, केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबापर्यंत शासकीय योजना पोहोचवणं ही माझी जबाबदारी. कारण 34,000 मतदार ही माझी जबाबदारी. कारण लोकप्रतिनिधी निवडून जाताना सगळेच मतदान, काही लोक जी मतदान करते निवडून गेल्यानंतर त्याची सगळ्या मतदारांची जबाबदारी ह्या सगळ्यांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे, चांगले रस्ते,
चांगले लाईटच्या व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि सिंचनाची व्यवस्था, ह्या 4 प्रमुख व्यवस्था शासनाच्या माध्यमातून करून शाळा चांगल्या करता येईल, ते शाळा चांगल्या करायच्या डोक्यात आहेत माझ्या. कारण करमाळा तालुका शाळांच्या बाबतीत मागास आहे, पण ह्या जिल्हा परिषद गटात ह्या झेडपी शाळा कशा डिजिटल करता येतील आणि चांगल्या क्वालिटीचे करता येईल, ही मी प्रयत्न करेल. आरोग्याच्या बाबतीत ज्या ज्या अडचणी असतील, मग वीटसारखं गाव असेल, सगळ्या जिल्हा परिषद गटातल्या आरोग्य व्यवस्था मजबूत कशा करता येईल 100% ती प्रयत्न करेल. महिला सबलीकरणासाठी म्हणजे महिला बचत गटाच्या माध्यमातून जी व्यवसाय उभा करता येतील, उद्योगाच्या माध्यमातून जी विद्यार्थ्यांसाठी करता येतील, म्हणजे अण्णासाहेब पाटील असेल, OBC महामंडळ असेल, शासकीय योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांना विनंती करून ह्या योजना उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेल. माझा आणखी एक प्रश्न असा त्याला होता की नेमकं तुम्हाला आव्हान काय करायचं आहे लोकांना, नेमकं का तुम्हाला मतदान केलं पाहिजे? मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, कोणत्याही नेतृत्वात जन्माला आलो नाही. मी तुमच्या सामान्य माणसातनं 5 वर्ष संधी दिल्यानंतर 100% तुम्ही दिलेलं मतरूपी ऋण 5 वर्षात 100% फेडून चांगलं काम करून तुमचं समाधान करेल, एवढं बोलतो आणि थांबतो. एक प्रश्न, माझा एक शेवटचा प्रश्न असा आहे, मी तुमचे खूप भाषणं ऐकलेत, म्हणजे आत्ता ज्या एकतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर मोठ्या सभा झाल्या नाहीत, पण ज्या काय छोट्या कॉर्नर सभा हे होत आहेत, म्हणजे आता आम्ही एवढं जी फिरतो आहे त्याच्यात काय म्हणजे प्रचारात जी झंझावाता प्रचार जो असतो तसा सध्या काही दिसत नाही कुठे. पण ज्या काही कॉर्नर सभा होतात, छोट्या मोठ्या सभा होतात, त्यात मी तुमची भाषणं ऐकली. तुम्ही टीका टिप्पणी काही कधी कोणावर करत नाही. सध्या राजकारणात जर पाहिलं तर सध्या एकमेकावर सध्या चिखलफेक सुरू आहे. आमदार नारायणआबा पाटील असं म्हणतात की मला एकटं पडलं जात आहे, त्याला शिंदे यांच्याकडून उत्तर दिलं जात आहे, बागल यांच्याकडून उत्तर दिलं जात आहे, मात्र तुमच्याकडून मात्र कुठंही टीका टिप्पणी होताना दिसत नाही. काय नेमकं काय कारण? लोकाला नाव ठेवण्यापेक्षा आपण काय काम करणार हे सांगितलं पाहिजे. मी पहिल्यांदा उभा राहतोय, आपण कर्तृत्वाने मोठं झालं पाहिजे. लोकाला टीका करून आपण मोठं होत नाही, माझं पहिल्यापासून आहे. म्हणजे मी माझ्या राजकारणात 10 वर्ष झालं काम करतोय. कोणच्याही सभेत बघा, म्हणजे नगरपालिका लढवली त्यावेळेस पण मी कुणा व्यक्तिगत टीका केल्या नाहीत. ती कमी पडले म्हणून मला संधी मिळली. ती जर योग्य काम करत असते तर मला संधी मिळलीच नसती. त्यांच्यापेक्षा चांगलं काम करायचं माझ्या डोक्यात आहे, लोक उत्तर देणार. टीका म्हणजे माणसाचं कामाचं रूपांतर होत नाही. आपली रेष उंच केली पाहिजे लोकांची बारीक करण्यापेक्षा. धन्यवाद अध्यक्ष, तुम्ही एवढ्या वेळात वेळ काढून संवाद साधला. एकतर पाहिलं तुम्ही म्हणजे सकाळपासून तुमची वेळ घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. अतिशय तुमचा धावते दौरे सध्या सुरू आहेत, त्यात तुम्ही आमच्याशी वेळ दिला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत काय सांगताकडून. 7 तारखेला आपल्या करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. आपला मतदानाचा हक्क बजवा हीच काय सांगताकडून आवाहन असेल. धन्यवाद.